आमच्या घरी ना बीट खायला अजिबात कोणालाच आवडत नाही, पण बीट खाणं तर खूप गरजेचं असतं. मग मी काय करते, हा पदार्थ बनवते आणि सर्वजण आवडीने खातात सुद्धा. तर त्यासाठी काय करायचं, बीट स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कढीपत्त्याची पानं, पुदिना, कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा. आता यामध्ये पाणी न घालता झाकण लावून मिक्सर बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं. एकदम याची बारीक पेस्ट तयार करायची नाही. जाडसर असं वाटून झालं की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर याच्यासाठी छान अशी एक खमंग फोडणी तयार करायची. तर त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून जिरं, मोहरी, उडीद डाळ टाकायची. उडीद डाळ छान लालसर झाली की गॅस बंद करायचा. कढीपत्त्याची पानं आणि हिंग टाकायचं. छान अशी खमंग फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं. ही जी चटणी आहे ती चपाती, भाकरी किंवा तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.